श्री दत्त महाराजांच्या पोथीची पूजा करून एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ गायत्री मंत्र आणि नंतर श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि नंतर पोथी वाचण्याला सुरुवात करायची. गुरुचरित्र ग्रंथ पहाटे 3 पासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत, दुपारी 12 ते 12:30 ही वेळ वगळता तुम्ही कधीही वाचन करू शकता. ग्रंथ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर कधीही हलवायचा नाही. वाचायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43 आणि सातव्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी 44 ते 53. तर श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा, जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. तुझेचे चिंतन करीती तया विघ्ने न बाधती, सकळाभीष्टे साधती अविलंबेसी. सकल मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्हासी, चतुर्दश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा. हरि ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी वंदिती, सकळाभीष्टे साधती तुझ्यानी प्रसादे. समस्त गणांचा नायक तुची विघ्नाचा अंतक, तुते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे. माझे मणीची वासना तुवा पुरवावी गजानना, साष्टांग करीतो नमना विद्या देई मज आता. नेनता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण, 14 विद्याचे निधान शरणागत वरप्रदा. माझे अंतःकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथसिद्धी पाववी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम बागीश्वरी, पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रासी अधिकार जाणा शारदेसी, तिये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा. म्हणून नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी, राहोनिये माझी येवाणी ग्रंथी रिगू करी आता. आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांसी, विद्या मागेन मी तयासी अनुक्रमे करवणी. चतुर्मुखे असती ज्यासी करता जो का सृष्टीसी, वेद झाले ज्याचे मुखेसी त्याची चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी, लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाणा. आता नमो शिवासी धरिली गंगा मस्तकेसी, पंचवत्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कविकुळासी पराशरादी व्यासासी, वाल्मिकादी सकळिकांसी नमन माझे परियेसा. नेने कवित्व असे कैसे म्हणून तुम्हा विनवितसे, ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून. न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्राचा विचार, भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना सहाय्य होणे,